नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली एक थरारक झुंजार कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे नववे नवल. या कथेचा पुढील 8वा भाग. डॅडी झुंजारकडे बघतच राहिला. त्याचा चेहरा उतरला, डोळे तारवटले, कपाळावरून घामाचे ओघळ वाहू लागले, हात थरथरू लागले. तो इतका बावरला होता की त्याला धड उभे राहता येईना. त्याला स्वतःवर कसा ताबा मिळवावा हे समजत नव्हतं. झुंजारनं पुन्हा मृदू स्वरात विचारलं, डॅडी, तू इथे काय करत आहेस? प्राणलालनं उत्तर दिलं नाही. त्यानं आपल्या ओठावरून जीभ फिरवली. नंतर त्याला पुन्हा तोच प्रश्न विचारण्यात आला, पण या खेपेला झुंजारनं विचारला नव्हता. आनंदराव पलीकडच्या पडद्या काढून पुढे झाले होते आणि त्यांनीच तो प्रश्न विचारला होता. त्यांनी आपले दोन्ही हात कोटाच्या खिशात खुपसले होते. त्यांची हालचाल सावध होती. चेहऱ्यावर नाखुशीची छटा होती. पण त्यांनी तो सर्व प्रकार अगदी सुरुवातीपासून पाहिला होता. प्राणलालच्या चर्येवरील एकही छटा किंवा आविर्भाव त्यांच्या नजरेतून सुटला नव्हता, हे त्यांचे डोळे सांगत होते. डॅडी, तू इथे काय करत आहेस? त्यांनी विचारलं. त्या प्रश्नाबरोबर डॅडीनं मान वळवली होती आणि त्याची चर्या जास्त काळवंडली होती. तो बोलण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याची तारांबळ उडाली हे पाहून झुंजार हसत होता. आनंदराव, बडा व्यापारी या ठिकाणी जवाहिराचे पार्सल घेण्यासाठी येईल असं मीच तुम्हाला सांगितलं होतं, झुंजार म्हणाला. नंतर प्राणलालकडे पाहत तो म्हणाला, मला ते तात्या कांबळेनं सांगितलं होतं. तुम्ही काय बोलताय ते मला समजत नाही, शेवटी प्राणलाल अडखडत म्हणाला. त्याचा आवाज कापरा होता. प्रत्येक शब्दागणित तो धापा टाकण्यासाठी थांबला होता. तो पुढे म्हणाला, या ठिकाणी काही चोरीचा माल मिळेल असं मी ऐकलं होतं. म्हणून? कुणाकडून ऐकलं होतंस? आनंदरावाने विचारलं. मी माझ्या कल्पनेप्रमाणे शोध करत असताना मला ते एका माणसाकडून समजलं. ती माझी जबाबदारी आणि मला योग्य वाटेल त्याप्रमाणे तपास करावा असं तुम्हीच तर मला. त्या माणसाचं नाव काय? आनंदरावाने विचारलं. ती फार मोठी हकीकत आहे, प्राणलाल घोगऱ्या स्वरात म्हणाला. मला तो माणूस, आपला डाव संपला आणि आणखीन काही लबाडी करण्याचा प्रयत्न करण्यात अर्थ नाही. फार तर त्यामुळे आपल्याला काही अवधी मिळेल हे त्याला समजत होतं. त्याच्यावर झालेला हल्ला अगदी अचानक आणि जबरदस्त होता. झुंजार भेदक नजरेने त्याच्याकडे बघत हसत होता. त्याच्या मिस्किल व तीक्ष्ण नजरेमुळे प्राणलाल उर्फ डॅडीला काही बनावट हकीकत तात्काळ रचवून सांगणे अवघड होते. तो मला काल रात्री भेटला, प्राणलाल म्हणाला. मला वाटते तुम्ही येथे आलात त्याला काही कारण असेल. होय, कारण आहे की, हळूवार आवाजात झुंजार म्हणाला. आम्ही बड्या व्यापाऱ्याला मुद्दामाला सहित पकडण्यासाठी येत आलो आहोत. तुम्हाला वेळ लागलाय, प्राणलाल कर्कश स्वरात म्हणाला. तो बोलत असताना त्याचा हात तुमानीच्या खिशाकडे सरकत होता. त्याची ती हालचाल इतकी सहज होती की गांगरलेला माणूस सिगरेट केस काढण्याचा प्रयत्न करत आहे असं वाटलं असतं. एक निमिष मात्र झुंजारने ती हालचाल बघितली होती. त्यानं खिशातून झाडलेल्या पिस्तुलाचा चकाचकाट बघितला आणि उडी टाकून बाजूला होत असताना कानाजवळून ती गोळी घोंगावत गेली होती. प्राणलाल क्षणभर घुटमाळला आणि त्यानं खिशाबाहेर काढलेलं पिस्तूल आनंदरावांवर रोखलं. पण त्याला पुन्हा चाप दाबण्याची संधी मिळाली नाही. झुंजारनं काठीचा फटका मारावा त्याप्रमाणे आपला पाय त्याच्या गुडघ्यावर मारला आणि एक इरसाल शिवी हसडून प्राणलाल जमिनीवर पालथा आदळला. तो उठण्याच्या पूर्वीच झुंजारनं त्याच्या अंगावर उडी घेतली. त्या अवधीत बाहेर दबा धरून बसलेले स्थानिक पोलीस आत धावले होते. अशा प्रकारे शेवट झाला होता. पण प्राणलाल उर्फ डॅडीच्या हातात बेड्या घालून त्याला तिथून बाहेर नेण्यात आले तरी झुंजार जमिनीवर पडून होता. त्याला अत्यंतिक समाधान वाटत होते. एका विलक्षण साहसाचा शेवट अगदी त्याच्या इच्छेप्रमाणे झाला होता. पण त्यामुळे आनंदरावांची गैरसमजूत झाली. ते घाबरून खाली वाकले आणि घोगऱ्या आवाजात विचारलं, झुंजार, तुला लागलं की काय? झुंजार हसला आणि जमिनीवर उठवून बसून त्यानं सिगरेट पेटवली. आनंदराव, माझ्या स्वाभिमानाला जखम झाली. झुंजारनं आपल्या कपड्यांवरील धूळ बोटांनी उडवली आणि उसासा सोडत म्हणाला. आनंदराव, जे बडा व्यापारी असू शकणार नाहीत अशांची मला यादी करायची असती तर मी पहिले नाव तुमच्या डॅडीचे लिहिले असते. पण मानवी आयुष्यात अशी आश्चर्य घडत असावीत असं मला वाटतं. सर्व काही बरोबर जुळून येते. जयसिंग अंधारेला प्रिन्सेस स्ट्रीट पोलीस स्टेशनवर नेले तेव्हा प्राणलाल तेथे हजर असल्यामुळे त्याला खाद्यपदार्थात विष मिळवणे सोपे गेले आणि
पण त्यानं गुलाब आनंदेवर गोळी कशी झाडली हे मला समजत नाही. ते मी तुला सांगतो, आनंदराव म्हणाले. मी आनंदे बरोबर बोलत असताना तो माझ्या मागे उभा होता. त्यानं आत्ताप्रमाणे आनंदेवर खिशातून गोळी झाडली आणि मी मागे मान वळवण्यापूर्वी त्यानं तिथले दार उघडले. त्यावेळी त्याचा संशय घेण्याचं मला काही कारण नव्हतं. त्यानं त्यावेळी आपल्याला सर्वांना बनवलं. आनंदरावांना एकाएकी आठवण झाली आणि ते म्हणाले, काय रे झुंजार, तूच आनंदीला त्याच्या जागेतून पळवले होतेस ना? झुंजार हसला आणि म्हणाला, आनंदराव, माझ्याबद्दल अशा घाणेरड्या शंका तुम्ही जन्मभर घेणार की काय? आनंदरावांनी दीर्घ निश्वास सोडला आणि प्राणलालच्या हातून खेचून घेतलेले ते पार्सल उघडले. आत नाना प्रकारची रत्न खचून भरली होती. झुंजारबद्दल ते नेहमी संशय घेत राहणार होते, पण झुंजारनं या खेपेला त्यांचं फार मोठं काम केलं होतं. जवळजवळ 2 वर्ष पोलिसांना चुकवणारा महापाताळ यंत्री बदमाश झुंजारनं सर्व पुराव्यांसह त्यांच्या स्वाधीन केला होता. पुन्हा पार्सल व्यवस्थित बांधल्यानंतर त्यांनी झुंजारकडे संशयाने बघितलं. पण एवढी मेहनत करून तू काय मिळवणार होतास? झुंजार हसत उभा राहिला. त्यानं हाताने आपले कपडे झटकले आणि संभावित मुद्रेने म्हणाला, मी समाधान मिळवलं. समाधानासारखे दुसरं बक्षीस नाही. पण आता आपण कुठे ब्रेकफास्ट करायचा, की तुम्ही प्रथम तुमचं काम पूर्ण करणार आहात? आनंदराव मान हलवत म्हणाले, मला ताबडतोब मुंबईला जायला हवं. अद्याप 1-2 गोष्टींकडे लक्ष द्यायचंय. प्राणलालची मुंबईतील जागा तपासायची. अद्याप बराच चोरीचा माल मिळालेला नाही आणि तो जर त्यानं घरातच ठेवला असला तर मला आश्चर्य वाटणार नाही. आपला कोणीच संशय घेणार नाही असा त्याला आत्मविश्वास वाटत असणार. त्यामुळे तो चोरीच्या मालासाठी वेगळ्या जागेचा उपयोग करणार नाही. त्याशिवाय मला तात्या कांबळे आणि जयराम राणे यांना अटक करायची, पण ते आता जास्त त्रास देतील असं वाटत नाही. मला वाटतं तुझी पुन्हा भेट घ्यावीच लागेल. मलाही तसंच वाटतंय, झुंजार म्हणाला. आनंदराव कैद्यांसह मोटारीत बसले आणि मुंबईकडे जायला निघाले हे त्यानं बघितलं आणि मग तिथल्या सार्वजनिक फोनकडे धाव घेतली. प्राणलालला जबरदस्त आत्मविश्वास होता आणि त्यानं आपली सर्व लूट आपल्या घरात लपवली असणार हे आनंदरावांचे म्हणणे त्यालाही पटत होते. पण आनंदरावांना भिवंडीहून मुंबई गाठण्यास सुमारे 2.5 तास लागणार होते. त्यानंतर त्या कैद्यांची सोय करून ते त्याच्या घराला भेट देणार होते. पण झुंजारच्या सूचनेप्रमाणे विजया व नेताजी हे मुंबईतच होते आणि आनंदरावांची मोटार दृष्टीआड होण्यापूर्वी झुंजारनं विजयला सूचना द्यायला सुरुवात केली. तुझी पुन्हा भेट घ्यावी लागेल असं आनंदराव म्हणाले होते आणि त्याप्रमाणे ते भेटायला आले. तेव्हा विजय आणि झुंजार आपल्या बैठकीच्या खोलीत आनंदाने गप्पा मारत बसले होते आणि थोड्या अंतरावर नेताजी गालातल्या गालात हसत उभा होता. आनंदराव मात्र हसत नव्हते. त्यांचा चेहरा लाल झाला होता आणि ते जोराने पाय आपटत तिथे आले. प्रवेश करताना ते ओरडून म्हणाले, झुंजार, मी तुला अटक करणार आहे. कशासाठी? विजयनं आपण घाबरलो अशी बतावणी करत विचारलं. विजू, हा नवरा तुझा चोर आहे, बदमाश. यानं त्या प्राणलालच्या घरातील सुमारे 17 लाख रुपये पळवले. भलतेच काहीतरी, ती मानेला हिसका देत म्हणाली. हे तर बिचारे आत्ताच कुठे भिवंडीहून घरी आलेत. त्यांनी अद्याप चहाही घेतला नाही. आनंद दादा, तुम्ही रागवू नका, पण तुम्ही पहिल्या नंबरचे कृतज्ञ आहात. त्यांनी तुमचं एवढं मोठं काम केलं असताना तुम्ही त्यांच्यावर घाणेरडा आरोप घेताय. अरे मग पैसे गेले कुठे? आम्हाला त्या ठिकाणी अनेक चोऱ्यांचा माल सापडला, पण रोख रक्कम मात्र सापडली नाही. पण आनंदराव, तेथे रोख रक्कम होती हे तुम्हाला सांगितलं कोणी? प्राणलालनेच. आपल्या तिजोरीत जवाहीर, सोनं आणि त्याबरोबर 17 लाख रुपये रक्कम होती असं त्यानं जमानीत सांगितलंय. थापाडे आहे तो, झुंजार म्हणाला. आपला मोठेपणा दाखवण्यासाठी त्यानं ती थाप मारली असणार. आनंदराव, मला तुमची मोठी गंमत वाटते. तुम्ही त्या बदमाशाच्या बोलण्यावर विश्वास ठेवताय? बिचारे आनंदराव काय बोलणार. त्यांनी त्या जोडप्याकडे डोळे वटारून आळीपाळीने बघितले आणि ते निघून गेले. ते पुढच्या दरवाजापर्यंत पोहोचले नाहीत तोच त्यांना झुंजार आणि विजयचे हास्य ऐकू आले. त्यांच्याबरोबर नेताजी मोठ्याने हसत होता.